17 वर्ष झाली. कसा चाललाय संसार? छान. खूप छान. भाऊजी कसे आहेत? छान. छान. काय सांगशील ते माहेरबद्दल काय सांगशील? माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यासमोर? माहेर म्हटलं की म्हणजे आई वडील आहेत आणि आम्ही 4घी बहिणी आहोत. आणि 4घी बहिणींच्या अगोदर सगळ्यात मोठा भाऊ एक होता आणि म्हणजे कामाला होता तो. आणि डायबिटीजचा म्हणजे अचानक आजार त्याला सुरू झाला. आणि डायबिटीज आजारानंतर आईवडिलांनी म्हणजे पैसे भरपूर घातले त्याला, पण सक्सेस झालं नाही काही. तो 25 वर्ष त्याला झाल्यानंतर तो एक्सपायर झाला. त्यानंतर आईवडिलांना म्हणजे खूप दुःख झालं. आम्ही लहान होतो त्यावेळेस. त्याचा धक्का म्हणजे सहज झाला नाही मला. त्याच्या ज्या म्हणजे वारला त्यापासून मला फिटचा आजार सुरू झाला मला. म्हणजे अजूनही आहे तो त्रास मला. मी म्हणजे मिस्टरांना माझ्या हे माहिती नव्हतं. लग्नानंतर झाल्यानंतर माहिती पडलं 1 वर्षानंतर म्हणजे मला हा त्रास आहे. पण भाऊजी काय म्हणाले? ते बोलले माझ्या बहिणीला झाला असता असं तर मग त्या लोकांनी जर तिला काय त्रास दिला असता, सोडला असता तर मग काय करणार होतो असा त्यांनी विचार केला. आणि मला काही त्रास देत नाहीत आणि म्हणजे समजून घेतात. अजूनही मला त्रास झाला तरी सांभाळून घेतात. वा, खूप छान. जसं ते तू म्हणालीस की 25 वर्षाचा असताना गेला म्हणतेस. मोठा भाऊ? हो, मोठा सगळ्यात. ओके. तो घर सगळं चालवायचा? तो सगळं घर तोच चालवत होता. म्हणजे आधी वडील कामाला होते, नंतर तो कामाला लागल्यानंतर वडिलांना गावी राहायला सांगितलं. म्हणजे मी करतोय काम, तुम्ही गावी राहावात असं बोलला. नंतर मग तो वारल्यानंतर परत मुंबईला परत वडील आले. पण अजूनपर्यंत मग बाबाच अजूनपर्यंत पण वडीलच आहेत. आता वडीलला म्हणजे थकलेत, वय झालंय वडिलांचं. तर मग आता आम्ही सगळ्या बहिणी आहोत. आम्ही बहिणी सगळी करतो आता वडिलांचं. सगळ्या बहिणीचं लग्न? सगळ्या बहिणींचं सगळ्यांचं चांगलं. आई आणि बाबा कुठे असतात? गावी असतात. ते गावी असतात. ओके. पण ते दादा गेल्यानंतर तुला असं काही ह्या माध्यमातून तो जिथे कुठे असेल तिथे त्याला काही सांगायचं वाटतंय तू? नाही काय सांगशील तो दादा? मला एवढं सांगायचं आहे की म्हणजे त्याची आठवण नेहमीच येते आम्हाला रक्षाबंधन आली की. बरोबर. मी समजू शकतो ताई. दादा जिथे कुठे असेल तिथे नक्कीच तो खुश असेल, आनंदात असेल. कारण आज तुमचा सगळ्या बहिणींचा